आरोग्यासाठी सी विटॅमिन्सने ओतप्रोत असलेला आवळा, केसगळती, निस्तेज चेहरा यानं अशा अनेक समस्यांवर उपाय ठरलेला आवळा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन गूसबेरी असं देखील म्हणतो, असा रसरशीत मोरावळा खूप सोप्या पद्धतीनं आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी जशा की पाक खूप घट्ट होणं किंवा कडक होणं, काही दिवसानंतर बुरशी येणं, यावर ट्रिक्स सहित परफेक्ट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लहान मोठे अशा सर्वांचा आवडता बहुगुणी मोरावळा, जो बनवायलाही साधा, सोपा आणि खायलाही छान अशा आज हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात आवळे उपलब्ध होत आहेत. बाजारातून आवळे आणताना हिरवे डाग असलेले आवळे आणायचे नाहीत. मोरावळा साठवण्यासाठी लागणाऱ्या काचेच्या बरणीचा विचार करून त्या प्रमाणात आवळे खरेदी करायचे. आता इथं मी घेतलेत 1 किलो आवळे. तुम्हाला 2 किलो 3 किलो या प्रमाणातही घेऊ शकता. हे आवळे मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवायचे आणि त्यानंतर 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे. यात काही खराब आवळे असल्यास काढून टाकायचे, जेणेकरून मोरावळ्याला कालांतराने बुरशी येणार नाही. मोरावळा 1 ते 1.5 वर्ष सहज टिकून राहतो. अशा निगुतीने आपण जर मोरावळा बनवला ना तर कधीच वाया जाणार नाही. आता हे आवळे एक एक करून कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. पुसून झाल्यावर आपल्याकडे असणाऱ्या चाळणीत ठेवायचे. इथे मी सर्व आवळे पुसून घेतले. 1 किलो आवळे असल्याने 2 बॅचमध्ये मी हे वाफून घेणार आहे. तुमच्याकडे 2 चाळण्या असतील तर तुम्ही 2 गॅसवर 1 किलो आवळे वाफून घेऊ शकता. चाळणीत आवळे असेच सुटसुटीत ठेवून घ्या, एकमेकांवरती ठेवून घ्यायचं नाहीत. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल, या पद्धतीनं सर्व आवळे मी चाळणीत ठेवून घेतले. आवळे पुसून घेईपर्यंत इथं स्टीमरमध्ये किंवा खोलगट भांड्यात पाणी तापत ठेवायचं. पाणी तापवल्यावर आवळ्यांची चाळणी यामध्ये ठेवून घ्यायची. आणि हो, महत्त्वाची ट्रिक म्हणजे 15 ते 20 मिनिटे वाफ काढत असताना मध्ये मध्ये झाकण न काढता आवळे चांगले वाफून घ्यायचे. मीडियम टू हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनिटानंतर आवळे छान वाफवले आहेत हे कसे ओळखायचे, तर आवळ्यांचा रंग पिवळसर होतो, त्यांची कातडी सुरकुतल्यासारखी दिसते आणि काहींच्या फोडी उकललेल्या दिसतात. तेव्हा गॅस बंद करायचा आणि हे सर्व आवळे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आवळे खूप गरम आहेत. गरम असतानाच त्यांच्या फोडी काढायच्या नाहीत. आवळे वाफवल्यानंतर पूर्णतः थंड होऊ द्यायचे आणि मगच त्यांच्या फोडी करायच्या. तुम्हाला जर अख्ख्या आवळ्यांचा मोरावळा करायचा असेल ना तर त्यांच्या फोडी न करता शिजवायचा आहे. अख्खा एक आवळा खाणं होत नसेल ना तर अशा फोडींचा मोरावळा कधीही बेस्टच. आवळा थंड झाल्यास फोडी करायला घेतल्यास फोडीही पटापट निघतात. अशा फोडी करायचं काम ना घरातील लहान मुलांना जर सांगितलं तर ते आवडीनं करतात. अशा पद्धतीनं सर्व आवळ्यांच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्यांच्या आठवड्यात त्यात राहणार नाहीत हे लक्षपूर्वक पाहायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सर्व आवळ्यांच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत. आता इथं मी 1 किलो आवळा घेतलेला आहे आणि त्यासाठी 800 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे. हा गूळ सेंद्रिय असा पाहून घ्यायचा. इथं मी गूळ बारीक चिरून घेतला आहे, तुम्ही किसूनी घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर 900 ग्रॅम इतका गूळ घेतला तरीही चालेल. पण एक ट्रिक लक्षात ठेवा, गुळाचा पाक खूप घट्ट होऊ नये आणि मोरावळ्याला छान ग्लेज येण्यासाठी 100 ग्रॅम इतकी साखर यामध्ये मिक्स करायची, ज्याने पाक हा लिक्विड स्वरूपात राहतो. तुम्हाला मोरावळा संपूर्ण जर साखरेमध्ये करायचा असेल ना तर 900 ग्रॅम साखर घ्यायची आहे. इथं तुम्हाला आवळ्याचं प्रमाण 2 किलो 3 किलो या प्रमाणात वाढवत असल्यास गूळ आणि साखरेचं प्रमाणही वाढवत न्यायचं आहे. आता बघा, इथं एक स्टीलची कढई स्वच्छ अशी जाड बुडाची घेतलेली आहे. शक्यतो स्टीलच्या कढईचा वापर करावा. ती चांगली तापली की त्यामध्ये हा सर्व गूळ घालून घ्यायचा आहे. आता इथं बऱ्याच जणांना प्रश्न असा असतो की 800 ग्रॅम गूळ मोजून कसा घ्यायचा. दुकानातून 1 किलोची ढेप आणली की किसताना 2 मिडियम आकाराच्या वाट्या भरून काढून बाजूला ठेवायच्या. आता सुरुवातीला 5 मिनिटे गॅस मोठा करून गूळ वितळून घ्यायचा. हळूहळू गुळाला पाणी सुटू लागतं. इथं बऱ्याच जणांची तक्रार असते, गुळाचा पाक घट्ट होतो किंवा कडक होतो. त्यामुळे इथं आपण 100 ग्रॅम जरी साखर घेतली ना तरी पाक रसरशीत होतो आणि घट्ट होत नाही. या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. बघा, साखर आणि गूळ छान एकजीव करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर साखर आणि गूळ एकजीव करत असं एकसारखं तळातून चमच्याने हलवत राहायचं आणि आवळ्याच्या फोडी त्यामध्ये घालून घ्यायच्या. मीडियम गॅसवरच आपल्याला हे आवळा, साखर आणि गूळ एकसारखं हलवत ठेवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल की साखर आणि गूळ हळूहळू वितळत चाललेलं आहे. मंडळी, तुम्हाला माहिती असेल मोरावळा आपल्या आजी पणजीपासून केला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे, कारण याचे फायदेही तसेच आहेत. पाहूया याचे काय फायदे आहेत ते. व्हिटॅमिन सीचा रिच सोर्स म्हणजे आवळा.
व्हिटॅमिन सीमुळं इम्युनिटी बूस्ट होते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो. नियमित आवळा खाल्ल्यानं गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. पोट साफ ठेवण्यास मदत करते. केस मजबूत करते, केस गळती कमी करते, त्वचेला चमकदार बनवते आणि चेहऱ्यावरील मुरूम कमी करते. डायबिटीज पेशंटसाठी आवळा हा खूप फायदेशीर आहे. त्यांनी आवळ्याचा रस जरी घेतला तरी सी व्हिटॅमिनचे फायदे त्यांना मिळतील. डायबिटीज पेशंटनी मोरावळा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आवळा शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतं. गर्भवती महिला, बाळ दोघांसाठी पोषक असतं. रक्तातील कमतरता दूर करतं, शरीराला एनर्जी येतं आणि अशक्तपणा दूर करतं. असे आवळ्याचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, अशाच आरोग्यदायी अशा रेसिपीज जसे कारळ, जवस, शेंगदाणा चटणी असेल, या चटण्यांच्या रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केल्या आहेत. त्या एकदा नक्की पाहून घ्या. बघा, 15 ते 20 मिनटं होत आलेत. गूळ आणि साखर वितळेत. आवळा शिजला पाहिजे आणि गूळ साखरेचा पातळ रस तयार होणं अपेक्षित आहे. यासाठी मीडियम गॅसवर एखादे अर्धवट झाकण लावून 5 ते 7 मिनटं ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 15 मिनटं झाकण न लावता आणि नंतरची 7 मिनटं अर्धवट झाकण लावून अशा पद्धतीनं 22 मिनटानंतर गूळ आणि साखरेचं मिश्रण पातळसर तयार झालं आहे. त्याचबरोबर आवळ्याच्या फोडीही शिजत आल्या आहेत. असेच 2 ते 3 वेळा अर्धवट झाकण लावत चमच्याने हलवत आवळा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा. आता परत एकदा याला आपल्याला असंच अर्धवट झाकण लावून ठेवायचं आहे. आता एकूण 30 मिनटं झालेली आहेत. यामध्ये 2-4 खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यांपैकी दालचिनीचा 1 तुकडा घालायचा आहे. छान सुगंध येण्यासाठी 2-3 वेलच्या घालायच्या आहेत. इथं तुम्ही जास्तही वेलच्या घालू शकता. त्यानंतरनं 4 ते 5 लवंगा आणि 1 ते 1.5 इंच आलं किसून घालायचं आहे, ज्यामुळे मोराळा आणखी गुणकारी होईल. इथं मी अर्धवट झाकण लावून मोराळा तयार करत आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की झाकणाला लागलेलं वाफेचं पाणी पडून मोराळा खराब तर होणार नाही का? तर मित्रमैत्रिणींनो, मोराळा तयार केल्यानंतर 10 दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवत आहे. इथं झाकणाचं पाणी आवळा शिजवताना पडलं तरी उष्णतेनं ते निघून जातं. परंतु झाकण लावून जर तुम्ही गॅस बंद केलात आणि मोराळा मुरवत ठेवलात तर नक्कीच झाकणाचं पाणी पडून मोराळा खराब होतो. मी सांगते त्या पद्धतीनं मोराळा बनवलात ना तर तो अजिबात खराब होणार नाही. 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकून राहतो. आता इथं चवीसाठी आपल्याला किंचितचं सैंधव मीठ टाकायचं आहे. ऑप्शनल आहे, परंतु सैंधव मिठाने गुळाच्या पदार्थाला आणखी चव वाढते. आता हे सर्व मिश्रण चमच्याने ढवळून आणखी 15 मिनटं आवळा शिजवून घ्यायचा, ज्याने आवळ्याचा तुरटपणा गुळाच्या रसात उतरेल आणि गुळाचा गोडवा आवळ्यात मिळेल. पण इथे एक गोष्ट खरी आहे, जेवढा आवळा गुळाच्या पाकात मुरतो ना तितके आवळ्याचे गुणधर्म वाढतात. बघू शकता आवळा किती छान दिसत आहे तो. अशा प्रकारे 45 ते 50 मिनटं झालेली आहेत आणि यानंतरनं मात्र गॅस बंद करायचा. तुम्ही पाहू शकता आवळ्याला छान सोनेरी किनार आली आणि पाकही खूप घट्ट झालेला नाही आहे. आता ही आवळाची जी कढई आहे ती 5 ते 6 तासासाठी गार करायला ठेवायची. रात्रभर मी ही कढी पूर्णाच्या चाळणीनं झाकून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मोराळा खायला तयार आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं व्हिडिओमध्ये जे ट्रिक्स सांगितले त्या पद्धतीनं करायचं आहे. आता इथं मोराळा मी रात्री केला होता. रात्रभर हा मुरत ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता अशा पद्धतीनं मुरलेला दिसत आहे. बघा ना, हा कसा काचेसारखा पारदर्शी रसरशीत झालेला आहे. परफेक्ट प्रमाण, परफेक्ट टायमिंगने जर असा वृद्धत्व निवारण करणारा बहारदार मोराळा तुम्ही देखील करू शकता. सकाळी बनवलात ना तर संध्याकाळपर्यंत मुरलेला दिसेल. मोराळा स्टोअर करण्यासाठी ना काचेच्या बरणीचा उपयोग करा. ती आदल्या दिवशी धुवून पुसून कोरडी करा आणि मगच त्यामध्ये मोराळा भरून ठेवा. हा मोराळा तुम्ही थंडीच्या दिवसात रूम टेम्परेचरला कोरड्या, थंड, स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि इतर सीझनमध्ये ही बरणी फ्रीजमध्ये ठेवल्यास 1-1.5 वर्ष आरामात टिकतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी मोराळ्याचा सिरप आणि 2 फोडी जर खाल्ल्या तरी देखील आरोग्याला फायदेशीर आहे. अशा पद्धतीनं बहुगुणी मोराळा तयार आहे. मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.